श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 59वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांचे त्रिशंकूस आश्वासन देऊन त्याचा यज्ञ करण्यासाठी ऋषी मुनींना आमंत्रित करणे आणि त्यांचे न ऐकणाऱ्या महोदय आणि ऋषीपुत्रांना शाप देऊन नष्ट करणे. शतानंद श्रीरामांना सर्व सांगू लागले. साक्षात चांडाळ बनलेल्या त्रिशंकूचे वरील बोलणे ऐकून कुशिकनंदन विश्वामित्रांनी दयार्द्र होऊन त्यास मधुर वाणीत सांगितले, वत्सा, इक्ष्वाकू कुलनंदन, तुझे स्वागत असो. तू मोठा धर्मात्मा आहेस हे मी जाणतो. नृपवर भिवू नकोस, मी तुझ्या अभय देईन. राजन, तुझ्या यज्ञास सहाय्य करणाऱ्या सर्व पुण्यकर्मा महर्षींना मी आमंत्रित करीन. मग तू आनंदाने यज्ञ कर. गुरुच्या शापाने तुला जे हे नवीन रूप प्राप्त झाले आहे, याबरोबरच तू सदेह स्वर्गलोकात जाशील. नरेश्वर, तू शरणागत वत्सल विश्वामित्रांना शरण आलास, यावरून मला असे वाटते की स्वर्गलोक तुझ्या हातातच आला आहे. असे म्हणून महातेजस्वी विश्वामित्रांनी आपल्या परमधर्मा पारायण महाज्ञानी पुत्रांना यज्ञाची सामग्री जमविण्याची आज्ञा दिली. त्यानंतर सर्व शिष्यांना बोलावून त्यांना सांगितले, तुम्ही माझ्या आज्ञेनुसार अनेक विषयांचे ज्ञानी सर्व ऋषी मुनींना, ज्यात वसिष्ठांचे पुत्रही येतात, त्यांचे शिष्य सुहृद्य आणि ऋत्विजनांसह बोलावून घ्या. ज्याला माझा संदेश देऊन बोलावलं आहे तो अथवा दुसरे कोणी जर या यज्ञाविषयी काही अवहेलनापूर्वक गोष्ट बोलतील तर तुम्ही ते सर्व पूर्णपणे मला येऊन सांगा. त्यांची आज्ञा मानून सर्व शिष्य चारही दिशांना गेले. मग सर्व देशातून ब्रह्मवादी मुनी येऊ लागले. विश्वामित्रांचे ते शिष्य त्या प्रज्वलित तेजस्वी महर्षींकडे सर्वात प्रथम परत आले आणि सर्व ब्रह्मवाद्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्वांनी विश्वामित्रांना सांगितल्या. ते म्हणाले, गुरुदेव, आपला संदेश ऐकून जवळजवळ सर्व देशात राहणारे सर्व ब्राह्मण येत आहेत. केवळ महोदय नावाचे ऋषी आणि वसिष्ठ पुत्र सोडून सर्व ब्रह्मर्षी इथे येण्यासाठी निघाले आहेत. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे जे 100 पुत्र आहेत, त्या सर्वांनी क्रोधवाणीने जे काही म्हटले ते आपण ऐकावे. ते म्हणतात, विशेषतः जो चांडाळ आहे आणि ज्याचा यज्ञ करणारा आचार्य क्षत्रिय आहे, त्याच्या यज्ञात देवर्षी अथवा महात्मा ब्राह्मण हविष्य भोजन कसं करू शकणार? अथवा चांडाळाचं अन्न खाऊन विश्वामित्रांकडून पतित झालेले ब्राह्मण स्वर्गात कसे जाऊ शकणार? मुनिप्रवर महोदयांबरोबर वसिष्ठांच्या सर्व पुत्रांनी क्रोधाने लाल डोळे करून वरील निष्ठुरतापूर्ण उद्गार काढले. त्या सर्वांचे हे बोलणे ऐकून विश्वामित्रांचे दोन्ही डोळे क्रोधाने लाल झाले आणि ते रागाने बोलले, मी उग्र तपश्चर्येत आहे आणि दोष व दुर्भावना रहित आहे. तरीही जे माझ्यावर दोषारोपण करीत आहेत ते दुरात्मे भस्म होऊन जातील, यात संशय नाही. आज कालपाशाने बांधले जाऊन ते यमलोकात पोहोचवले गेले. आता हे 700 जन्मांपर्यंत मुडद्यांचं रक्षण करणाऱ्या, कुत्र्यांचं मांस खाणाऱ्या मुष्टिक नावाने प्रसिद्ध निर्दय चांडाळ जातीत जन्म घेतील. हे लोक विकृत व कुरूप होऊन या लोकात संचार करतील, बरोबर दुर्बुद्धी महोदय सुद्धा.
त्यानं मला दोषहीनासहित दूषित केलं आहे. माझ्या क्रोधाने दीर्घकालपर्यंत सर्व लोकात निंदित, दुसऱ्या प्राण्यांच्या हिंसेत तत्पर आणि दयाशून्य निषाद योनी प्राप्त करून दुर्गती भोगतील. ऋषीमध्ये असे म्हणून महातपस्वी महामुनी विश्वामित्र गप्प झाले. इथे 59वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 60वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांची ऋषींना त्रिशंकूचा यज्ञ करण्यासाठी विनंती. ऋषींकडून यज्ञाचा आरंभ. त्रिशंकूचे सशरीर स्वर्गगमन. इंद्राद्वारे स्वर्गातून त्याला खाली पाडल्यावर क्षुब्ध झालेल्या विश्वामित्रांचा नवीन देव सर्गासाठी उद्योग. मग देवांच्या विनंतीवरूनच त्यांचे या कार्यापासून बाजूला होणे. शतानंद म्हणतात, श्रीराम महोदयसहित वसिष्ठ पुत्रांना आपल्या तपोबलाने नष्ट झालेले समजल्यावर महातेजस्वी विश्वामित्रांनी ऋषीमध्ये म्हटले, मुनिवर, या इक्ष्वाकू वंशात उत्पन्न झालेला राजा त्रिशंकू आहे. हा विख्यात राजा मोठा धर्मात्मा व दानशूर आहे आणि आता मला शरण आलेला आहे. याची इच्छा आहे की मी आपल्या या शरीरासह देवलोकावर अधिकार प्राप्त करावा. तेव्हा आपण लोकांनी माझ्याबरोबर राहून यज्ञाचं अनुष्ठान करावं. त्यामुळे त्यांना या शरीरासह देवलोक प्राप्त होईल. विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून धर्म जाणणाऱ्या सर्व महर्षींनी लगेच एकत्र होऊन आपापसात धर्मयुक्त परामर्श घेतला. ब्राह्मणांनो, कुशिकपुत्र विश्वामित्र मोठे क्रोधी आहेत. ते जे म्हणताहेत त्याचं ठीक तऱ्हेने पालन करायला हवं, यात संशय नाही. हे भगवान विश्वामित्र अग्निप्रमाणे तेजस्वी आहेत. जर यांचं ऐकलं नाही तर ते रागाने शाप देतील. म्हणून अशा यज्ञाची सुरुवात करायला हवी की ज्यामुळे विश्वामित्रांच्या तेजानं हे इक्ष्वाकू नंदन त्रिशंकू सशरीर स्वर्गलोकी जाऊ शकतील. याप्रमाणे विचार करून त्यांनी सर्व मताने असा निश्चय केला की यज्ञास सुरुवात करावी. असा निश्चय करून महर्षींनी त्यावेळेस आपापले कार्य करण्यास सुरुवात केली. महातेजस्वी विश्वामित्र स्वतःच त्या यज्ञात याजक झाले. मग क्रमशः अनेक मंत्रवेत्ते ब्राह्मण ऋत्विज झाले. त्यांनी कल्पशास्त्रानुसार विधी व मंत्रोच्चारणपूर्वक सर्व कार्ये संपन्न केली. त्यानंतर बराच वेळ यत्नपूर्वक मंत्रपठण करून महातपस्वी विश्वामित्रांनी आपापला भाग ग्रहण करण्यासाठी सर्व देवांचे आवाहन केले. परंतु त्यावेळेस तेथे भाग घेण्यासाठी सर्व देव आले नाहीत. यामुळे महामुनी विश्वामित्रांना फारच राग आला आणि त्यांनी स्त्रुवा उचलून रागाने राजा त्रिशंकूस म्हटले, नरेश्वर, आता तू माझ्या तपश्चर्येचं बळ पहा. मी आता तुला माझ्या शक्तीनं स्वर्गलोकात पोहोचवतो. राजन, आज तू आपल्या या शरीराबरोबरच दुर्लभ अशा स्वर्गलोकी जा. नरेश्वर, जर मी तपश्चर्येचं काहीतरी फळ प्राप्त केलेलं असेल तर तू सशरीर स्वर्गलोकी जाशील. विश्वामित्र मुनींनी असे म्हटल्याबरोबर राजा त्रिशंकू सर्व मुनी पाहत असतानाच त्यावेळेस आपल्या शरीरासह स्वर्गलोकी गेला. त्रिशंकूस स्वर्गलोकी पोहोचलेला पाहून सर्व देवांसह पाकशासन इंद्र त्याला म्हणाला, मूर्ख त्रिशंकू, तू इथून परत जा. तुझ्यासाठी स्वर्गात स्थान नाही. तू गुरुच्या शापाने नष्ट झालेला आहेस. तेव्हा खाली तोंड घालून परत पृथ्वीवर पड. जा. राजा इंद्राने असे म्हटल्याबरोबर
राजा त्रिशंकू तपोधन विश्वामित्रांना हाक मारीत त्राही त्राहीचा जप करीत पुन्हा स्वर्गातून खाली पडला. ओरडत किंचाळत येणाऱ्या त्रिशंकूची ती हाक ऐकून कौशिक मुनींना फार राग आला. ते त्रिशंकूला म्हणाले, राजन, तिथेच थांब, तिथेच थांब. त्यांनी असे म्हटल्यावर त्रिशंकू मध्येच लटकत राहिला. त्यानंतर तेजस्वी विश्वामित्रांनी ऋषी मंडळीमध्ये दुसऱ्या प्रजापतीप्रमाणे दक्षिण मार्गासाठी नव्या सप्तर्षींची सृष्टी केली आणि क्रोधाने त्यांनी नवीन नक्षत्रेही निर्माण केली. ते महायशस्वी मुनी क्रोधाने कलुषित होऊन दक्षिण दिशेस ऋषी मंडळींच्या मध्ये नवीन नक्षत्रमालेची सृष्टी निर्माण करून या प्रकारे विचार करू लागले की मी दुसऱ्या इंद्राची निर्मिती करीन किंवा माझ्याकडून रचलेला स्वर्ग इंद्राविनाच राहील. असा निश्चय करून त्यांनी क्रोधपूर्वक नवीन देवसृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व देव, असुर आणि ऋषी फारच घाबरले आणि सर्वजण तेथे येऊन महात्मा विश्वामित्रांना विनयपूर्वक म्हणाले, महाभाग, हा राजा त्रिशंकू गुरुच्या शापाने आपलं पुण्य नष्ट करून चांडाळ झाला आहे. तेव्हा तपोधन सशरीर स्वर्गात जाण्याचा याला अधिकार नाही. त्या देवांचे हे ऐकून मुनिवर कौशिकांनी सर्व देवांना परम उत्कृष्ट शब्दात सांगितले, देवगण, आपलं कल्याण असो. मी राजा त्रिशंकूस सदेह स्वर्गात पाठविण्याची प्रतिज्ञा केली आहे, तेव्हा ती मी खोटी पाडू शकत नाही. या राजाचं त्रिशंकूस नेहमी स्वर्गलोकातील सुख प्राप्त होवो. मी जी नक्षत्र निर्माण केली आहेत ती नेहमी अस्तित्वात राहू देत. जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत या सर्व वस्तू ज्या माझ्याकडून निर्माण झाल्या आहेत त्या तशाच राहू देत. देवांनो, आपण या सर्व गोष्टींना अनुमोदन द्यावे. त्यांनी असे म्हटल्यावर सर्व देव मुनिवर विश्वामित्रांना म्हणाले, महर्षी, असंच हो. ह्या सर्व वस्तू अशाच राहोत व आपलं कल्याण असो. मुनिश्रेष्ठ, आपण रचलेली ही सर्व नक्षत्र वैश्वानर पथातून बाहेर प्रकाशित होतील आणि त्याच ज्योतिर्मय नक्षत्रामध्ये डोके खाली केलेला त्रिशंकूही प्रकाशमान होईल. तिथं त्याची स्थिती देवांप्रमाणे असेल आणि ही सर्व नक्षत्र या कृतार्थ व यशस्वी नृपश्रेष्ठाचं स्वर्गीय पुरुषाप्रमाणे अनुसरण करत राहतील. त्यानंतर सर्व देवांनी ऋषीमध्येच महातेजस्वी धर्मात्मा विश्वामित्र मुनींची स्तुती केली. त्याने प्रसन्न होऊन त्यांना ठीक आहे असे म्हणून देवांची विनंती स्वीकार केली. त्यानंतर यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव आणि तपोधन महर्षी जसे आले होते तसेच आपापल्या स्थानावर परत गेले. इथे 60वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 61वा सर्ग वाचूया. चूक भूल झालेली क्षमा करा. आवडल्यास आमच्या सिया महाबळ चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.